कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या आंदोलकांची आहे। एकूणच आता या आंदोलनाची कशा प्रकारे दखल घेतली जाते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मुंबईमध्ये हा जनाक्रोश मोर्चा निघालेला आहे। पोलिसांची या ठिकाणी आंदोलकांना थांबवण्यासाठी दमछाक होताना पाहायला मिळते। एकूणच पोलिसांचा सकाळपासूनच या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त होता, मात्र आता या ठिकाणी आंदोलकांची संख्या वाढताना पाहायला मिळते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुद्धा सकाळपासूनच सतर्क होते। मोठ्या संख्येने आता हे आंदोलक मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि हे आंदोलन सुरळीत पार पाडावं यासाठी पोलिसांना इथे दमछाक करावी लागते। आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत मुंबईमध्ये हा जनाक्रोश मोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने यामध्ये आंदोलक सहभागी झालेले आहेत। बीड हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि न्याय मिळावा, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा निघालेला आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झालेले आहेत।